गुरुपौर्णिमा एक अत्यंत पवित्र दिवस, जेव्हा आपण आपल्या जीवनातील खऱ्या गुरूंना वंदन करतो. गुरु म्हणजे केवळ शिकवणारा नसतो, तर तो जीवनाचा प्रकाशदाता असतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अद्भुत उपाय. गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी फक्त एक वस्तू कापुरासोबत जाळा आणि पहा जीवनात सुख, शांतता आणि प्रगती कशी येते. गुरुपौर्णिमेचं महत्त्व जाणून घेऊया. गुरुपौर्णिमा म्हणजे ज्ञानाचा, कृतज्ञतेचा आणि आध्यात्मिक जागृतीचा दिवस. शिष्याने गुरुचे आभार मानायचा दिवस. या दिवशी वेदव्यासांचा जन्म म्हणून व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. स्वामी समर्थ, ज्ञानेश्वर, एकनाथ यांसारख्या संतांनी गुरुतत्वांचं महत्त्व सांगितलं आहे. गुरूंशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. कापुराला आपल्याकडे पवित्र मानलं जातं. त्याला अग्नितत्व म्हटलं जातं. तो सहज जळतो, पण मागे काहीच उरत नाही. ही स्वाहा भावना सर्व वाईट गोष्टींचं दहन. घरात दररोज कापूर जाळल्याने वास्तुदोष, वाईट शक्ती दूर होतात. कापूरच्या ज्वाळेत नकारात्मकतेचे नाश होतो आणि दिव्य ऊर्जा निर्माण होते. शिवाच्या वापरलेल्या जाणार पवित्र पत्र, त्रिगुणांचं प्रतीक, सत्व, रज, तम जाळल्यावर वाईट शक्ती नष्ट होतात. घरात आध्यात्मिक सकारात्मकता येते. दुसरी वस्तू आहे लवंग. लवंगमध्ये शक्तिशाली वायुतत्व आहे. धनप्राप्ती, दुर्भाग्य दूर करण्यासाठी श्रेष्ठ. लवंगाचा वास वातावरण शुद्ध करतो आणि मानसिक शांतता देतो. जाडा म्हणजे शिवतत्व आणि लवंग म्हणजे शक्ती. हे दोघे जेव्हा कापुरासोबत जळतात तेव्हा घरचं वातावरण दिव्य होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घर स्वच्छ करा. देवघरात किंवा घराच्या शांत कोपऱ्यात एक ताट ठेवा. त्यात एक लहानसा कापूर ठेवा. त्यावर एक लवंग आणि एक बेलपत्र ठेवा. दोन्ही हात जोडून गुरूंचा किंवा स्वामी समर्थांचं स्मरण करा. संकल्प करा, या दिवशी मी माझ्या घरासाठी, कुटुंबासाठी आणि प्रगतीसाठी हा उपाय करतो. आता ती तिन्ही वस्तू एकत्र पेटवा. ज्वाळेकडे पाहता 2 मिनिटं ध्यान करा. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने त्या अग्नीला नमस्कार करावा. उपाय केवळ श्रद्धेने करा, अंधश्रद्धा म्हणून नाही, तर भक्तीने. घरातील वाद, तणाव, भांडण कमी होतात. व्यवसाय, नोकरीत अडथळे दूर होतात. आर्थिक अडचणी हळूहळू संपतात. मानसिक शांती येते. अपयश दूर राहतं. पती मुलांच्या प्रगती, सकारात्मक बदल होतात. हजारो लोकांनी हा उपाय करून अनुभव घेतलाय आणि आज तोच उपाय तुमच्यासाठी. गुरुपौर्णिमा ही एक संधी आहे गुरूंना धन्यवाद देण्याची आणि आयुष्यात नवा प्रकाश आणण्याची. कापुरासोबत लवंग आणि बेलपत्र जाळा. कमेंटमध्ये लिहा जय गुरुदेव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच उपयुक्त उपायांसाठी रोज नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.